बॅग बिग भरून चाललोय आम्ही. कुठे चाललोय? चला तर मग बघूयात. मज्जा येणार आहे आता. कुठे चाललोय आपण? स्विमिंग पूलला, वॉटर पार्कला. ऑटो पार्कला. बॅग बिग घेऊन मस्त पैकी. बॅग बिग घेऊन मस्त पैकी. यायचंय का तुम्हाला? जायचंय का तुम्हाला? चला तर मग जाऊयात आपण. चला तर मग आपण जाऊया. यो यो वेलकम टू आवर चॅनल. बेल्टॉक चॅनल, वेलकम टू आवर चॅनल. बेल्टॉक चॅनल. वेलकम वेलकम टू टू आवर आवर चॅनल. चॅनल. ओके. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर खूप दिवसापासूनचा प्लॅन एकदाचा फायनल झाला म्हणायचा. खूप एक्सायटेड होतो बाळाने मी. असं झालं होतं की कधी जातो एकदाचं वॉटर पार्कला आणि परत येऊ. आमच्या दोघांची तर परवानेच लागली होती, कधी एकदाच वॉटर पार्कला पोहोचतोय असंच झालं होतं. मस्तपैकी हा सिमेंटच्या रस्त्याचं काम चाललंय. तिथे मस्त उसाची झाडे बिडं बघत छान छान हिरव्यागार वातावरणातून मस्त निघालो होतो. ऊन तर भरपूर प्रमाणात होतं, पण आज तर आम्हाला ऊन पण लागत नव्हतं. मग आम्ही पोहोचलो. मॅडमची एक्साइटमेंट तर बघा, त्यात चंद्रावरच. असं त्यांना झालं होतं की काय करू, जमीन थोडी झाली आहे, पळू की काय करू. आणि इथं मस्त गेल्यावर बघा किती हिरवीगार छान झाड आहेत आणि मस्त असं वातावरण झालं होतं. इथं पॅरेट्स पाहिले, खूप छान पॅरेट्स होते, भरपूर पॅरेट्स होते इथं. त्यांनी पॅरेट्ससाठी एक केज बनवली होती आणि त्यामध्ये मस्त मस्त पॅरेट्स असे ठेवले होते ना, की येणारे जाणारे त्यांच्याकडे आकर्षित होणारच होणार. मस्त असे पॅरेट्सला बघितलं छान छान. जवळजवळ त्यांच्याकडं 20-25 पॅरेट्स होते छोटे छोटे. खूप छान त्यांना आम्ही खायला घातलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो आपल्या वॉटर पार्ककडं. आल्या मस्त या पक्ष्यांना बघून खूप प्रसन्न वाटत होतं. मग आम्ही गेलो आपल्या त्यांच्याकडे. मस्तपैकी असं वॉटर पार्कचं थीम होतं एक नंबर. असं वाटत होतं हे लाकडी आहे आणि नंतर बघितलं तर अरे नाही, हे तर सिमेंट मध्ये केलंय. आणि हे बघा, हे स्टेशनसाठी किती सुंदर जागा आहे ना. तर असं मस्त वेला आकाराचा इथं स्लाइड बनवली होती. एक नंबर व्ह्यू होता खरंच, असं मस्त वाटलं ना. आणि हे बघा इथं विहीर आणि हे सोलर, हे तर पूर्ण हे जे आहे ना वॉटर पूर्ण हा विहिरीवर आणि या सोलरवर डिपेंड आहे. तर बघून खरंच खूप छान वाटलं, कारण शहरातल्या वॉटर पार्कला तर पूर्ण ते क्लोरीनचं वॉटर असतं, त्यामुळे हे खूप मस्त वाटत होतं. आणि यामध्ये तुम्हाला माहिती आहे, आपली जी गावाला आपण तुरटी टाकतो ना पाण्यात, ती होती तुरटी. आणि हे बघा इथं मस्त असं वॉटरफॉल्स बनवले होते आणि छान छान असे टायगर वगैरे याचे इमेजेस काढले होते. तर मग आम्ही बोललो की आता आम्ही दुसऱ्यावाल्या वॉटर पार्कला जाऊ की तिथं स्लाईड्स आहेत भरपूर. इथं आम्ही नंतर येणार आहे. तर ओके. तर जाताना मस्तपैकी आंब्याची बाग होती, एक नंबर आंबे लागले होते. असं वाटलं होतं की आत्ताच आणि ऑफ डे असल्यामुळं गर्दी तर अजिबातच नव्हती. मग असं वाटत होती की आपणच वॉटर पार्क गर्दी केला की काय. मग मस्तपैकी कपडे वगैरे चेंज केले. एवढी एक्साइटमेंट होती ना, असं झालेलं की कधी जाते पाण्यात. पिल्लू तर एवढं एक्सायटेड होतं. पहिलं तर मी पिल्लूला आणि त्याच्या बाबांनाच जाऊन दिलं. मस्तपैकी ते पाण्यात उतरले. पिल्लूला तर पहिले भीती वाटत होती. मस्त उतरत होतं, नंतर बोलते की नको मी नाही उतरते. आणि मग बाबांनी नेलं, बाबांनी पकडलं तिला. मग बाबा कसले सोडतायत. मग मी त्यांची मज्जा बघत होते की कसे जात आहेत, काय करतायत. मग मस्तपैकी दोघांची मज्जा चालली होती. ती बोलत होती की नाही बाबा मला उचलूनच घ्या. कारण ती खूप घाबरली होती. फर्स्ट टाइम ती अशी पाण्यात उतरतीये, तर ती खूप घाबरली होती. कारण आधी मी तिला कधीच वॉटर पार्कला नेलेलं नाही. आणि त्यानंतर मग बाबा तिला जम्प करवत होता की बघू जर जम्प करून ती फ्री होती की काय. बाबा मस्तपैकी पिल्लूला जम्प करत होते, तसं मी पण पाण्यात मस्त एन्जॉय करत होते. बघूयात आता ट्राय करून, कारण मी पण यावर्षी फर्स्ट टाइम वॉटर पार्कला आली आहे. त्या आधी गेले होते, पण या वर्षात फर्स्टच टाइम आहे. पिल्लू झाल्यापासून तर फर्स्ट टाइम आहे. त्यामुळे मी पण पाण्यामध्ये एन्जॉय करत होते. आणि हा जो वॉटर पार्क आहे तो आमच्या इथं नवीन झालेला आहे, त्यामुळे आम्ही इथं टेस्ट करण्यासाठी आलेलो की कसा वॉटर पार्क आहे. मग आम्ही परत यायला म्हणजे 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे इथं
नंतर बघा तुम्ही आता ती कशी एन्जॉय करते. आम्ही तिला मस्त सोडणार आहे आता थोड्या वेळात. बाबाने माझ्याकडे सेल्फी स्टिक दिली आता. तर पिल्लू काय बाबांना सोडतच नव्हती. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही आलो होतो की पिल्लूला मस्त एन्जॉय करतो कारण वॅकेशन्स आहे. आणि तिला पण स्कूलमध्ये गेल्यावर सांगतो की आम्ही कुठे गेलेलो, वॉटर पार्कला गेलेलो मस्त एन्जॉय करायला. तर त्यासाठी घेऊन आलो. आणि इथे ती काही एन्जॉयच करत नाही आहे कारण ती स्वतःहून काही खेळतच नाही आहे. आम्ही पण डिप्रेशनमध्ये आलो की बाबा काय करायचं इथे ना. तर मग मस्तपैकी बाबा तिला एका स्लाईडवर घेऊन गेले. मस्तपैकी तिथे त्यांनी छान छान स्लाईड खेळला. एवढं छान वाटत होतं. ती पण खुश झाली नंतर ना. मग बाबाने तिला मला वाटलं स्लाईड करून आल्यावर मस्त रिलॅक्स होईल. कशाचं काय नाही कशाचं काय. पिल्लू तर बाबांना सोडायला तयारच नाही आहे. मस्तपैकी बाबांना पकडून ठेवले. मग मॅडम नाही असं पकडलं की आता असं वाटतं की कॉलेज बाबाची काढून घेते की काय. मस्त बाबा तिला थोडं रिलॅक्स करायचा प्रयत्न करतोय. तिला आता खाली ठेवलं. तिला समजून आलं की तिला स्कूलला जायचं आहे ना. तर स्कूलला फ्रेंड्सला चांगला दिसणार की वॉटर पार्क केली. तो काय सांगणार नाही मी बाबाची कॉलेज धरून पकडली. तुला तुझं मस्त कॉन्फिडन्स पाहिजे ना. आणि तिला असं सांगत होतं की बाबा तू स्ट्रॉंग आहेस ना, रोज रोज दूध पितेस ना. तू हो बाबा रोज दूध पिते मग तू स्ट्रॉंग आहेस ना. मग चला ट्राय करूया. बाबा बोलतो की नाही तुला कॉन्फिडन्स यायला पाहिजे की तुला पोहता येते. बाबा तिचा असं मस्त हात सोडत होता. आणि तिला बघा ती पाय तर टाकते खाली. तिला थोडं असं वाटतं बाबा तिला मागे सरकत होते हात सोडत होते. तर पिल्लू असं वाटत होतं की बाबा कुठं जातो मला सोडून ती काय माहिती उपाट झाला मला लागणार. कसलं बाबाचं काय माहिती काय लागलं. बाबाने अरे कचरा शंख निघालाय. शंख पाण्यात शंख आलाय असं वाटतं की कुठं समुद्रातच आलं की काय. बाबाने मस्त बाहेर फेकून दिला. आणि मग इथे पिल्लूला बाबा अजून रिलॅक्स करते की बाळा तुला जर पोहायचं नसेल तर आपण जाऊयात घरी. म्हणते की नाही बाबा मला इथंच थांबायचं. मग बाबा तिला सोडून गेली स्विमिंग करायला. बाबा इथे त्यांचं स्विमिंगचं टॅलेंट दाखवत होते. पिल्लू पण बाबाला फॉलो करते बघा कसं करते बघा मस्त हात मारते. आता तिला थोडंसं असं वाटतं की आम्हाला येणार आहे आता पोहायला. पाय टाकले हात मारले. अरे बापरे एवढी खुशी. आणि मस्त ती खुश झाली की मला पण येते. बाबाला एका हाताने पकडले आणि एका हाताने मस्त हात मारत मारत पाय टेकवत पुढे चालली आहे. तर आता बाबा बोलतो की तिला खुशी आहे मला की चल पुढे जाऊ पुढे येते का मी तुला पकडतो तुला वाटलं तर. मग बाबा त्यांचं स्विमिंगचं टॅलेंट आजवण्यासाठी फिरत आहेत. मग पिल्लूला काय पिल्लूनी पकडली एक साईड आणि मस्त चालली आहे त्या पाण्यातून. तिला वाटते अरे मला सपोर्ट तर भेटला आहे चला चला. आणि मस्त आम्ही दोघं कुठे थांबले आणि पिल्लू मस्त चालली आहे. याला पकडून भिंतीला पकडून आम्ही पण म्हटलं चला थोडं तरी रिलॅक्स झाली आहे ना मग थोडं तरी तिला खेळूया. आम्ही तर खेळतो आहे बघा थोडंसं भिंतीला साईडला होती आहे. तुला वाटते की आपल्याला येईल भिंत थोडं वेळ सोडते परत पकडते. बाबा त्याचं स्विमिंगचं टॅलेंट आवाज मोठा आहे आणि ती पण तिथं मस्त खेळते. मी बोलले चला मी पण मस्त एन्जॉय करूया. मी पण मस्त आपली ह्यांचे दोघांचे पोहणे चालले म्हणजे चल तुला पोहायला शिकवतो. कशी पकडते तिला माझी ड्रेस खायचं मध्ये चाललं पोहायला शिकव पाय वगैरे. नाही नाही मला असंच खेळायचं. याच्यावरूनच वाद चालली होती. मी बोलले चला तुमचं काय चाललंय तर आपण दुसऱ्या स्लाईडवर जाऊयात. मग ते सोडणं आणि मग मी दुसऱ्या स्लाईडवर गेलो जिथं आपण फर्स्ट टाइम आलो मस्त ना छान छान अशी पेरूची बाग आहे. मस्त असे जांभळाची बाग आहे. मस्त वातावरण होतं. छान छान ग्रीनरी होते बघा किती ग्रीन वातावरण आहे ना इथं. आणि ते स्टेकेशनसाठी खरंच एकदम असं उठल्या छान नजारा असा स्विमिंग पूलचा बघायला भेटतो. बाबा बोलले व्हीलच्या शेपमध्ये बसतो वेलच्या स्लाईडमध्ये येतो तुम्ही इथने व्हिडिओ काढा. ठीक आहे का आलं ना आलो होतो खाली कारण मला तर स्लाईडची खूप भीती वाटते. आता ही तर स्लाईड खूप छान आहे. आपण नॉर्मल स्लाईडमध्ये बसलो ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये हे तर डायरेक्ट दोघं खाली पडले. आणि पाणी बघा यांच्या छातीत तर आपण तर जायचा प्रयत्नच करू शकत नाही त्या पाण्यात. पिल्लूच्या पूर्ण पोटात पाणी कारण माहितीच नव्हतं की एवढं खोल पाणी असणार आहे. त्यांनी ट्राय केलं एवढं डेंजर घाबरली पिल्लू पण की बाबा तुम्हाला कुठं आणलंय. आणि बाबा पण पूर्ण घाबरला की बाबा ती स्लाईड एवढी डेंजर म्हणजे ती वेलची स्लाईड अशी होती ना अशी डायरेक्ट अशी होत होती. बाबा बोलले की परत एकदा मी ट्राय करतो ही स्लाईड. मी बोलले तर बाबा आपले तर हिंमत नाही. माझं तर हिंमत नाही. मी तर नॉर्मल स्लाईडवर पण एवढी घाबरते आणि हे तर पूर्ण वर होऊन खाली होती म्हणजे एकदम डेंजर स्लाईड असणार हे मी तर नाही जाऊ शकत. आणि मेन म्हणजे पाणी जर वरती असतं तर काही वाटत नव्हतं. पाणी माझ्या पूर्ण गुडघ्याच्या छातीच्या वरती आणि मी कशी त्या पाण्यामध्ये सर्वाईव्ह करू शकते ना. मी तर डुबूनच जाईल तर मला स्विमिंग पण येत नाही. म्हणलं चला तुम्हीच एकदा परत ट्राय करा.
मग गेले मस्तपैकी ते ट्राय करायला. मी तर तिथं व्हिडिओ शूट केला मस्तपैकी. आता त्याच्यात असं यार डेंजर मस्त पडले ना असे डेंजर. आता ठीक आहे त्यांना पोहता येते. आता ते मला पोहता येत नाही. मी कशी राहिली असते तिथं. मी तर एक नंबर झाला असतो माझा कार्यक्रम तिथंच. आपण तर अशा स्टंटमध्ये ट्राय करत नाही. नॉर्मल स्लाईड तिथंच नाही तर या स्लाईडमध्ये आपण करू शकत नाही. बाळ मस्त असं सांगते बाबाला असं 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 पोहोचतं माझ्याकडे या. मला बोलले ठीक आहे. आणि बाबा तिला बोलते की तुम्ही खाली या खाली या. पिल्लूची हिंमत, कारण एकदा तिच्या नाका तोंडात पाणी घेतली हिंमत नाही करणार आहे. मग आणि मस्त दोघीने रेन डान्समध्ये छान छान डान्स केला. मस्त असं रेन डान्स होता. मग पिल्लू इथं बघा बाबा तिला पाठीवर घेतलं आणि मस्त या दोघांची इथं राईड चालली आहे. मला पण मस्त वाटतं. मी ते पाण्यात उतरायची हिंमतच नाही केली. कारण मग बाबा आपल्याला हिंमतच नाही करायची. तर एन्जॉय केलं. इथं बघायचं मस्त ग्रीनरी होती. अशी इथं जेवणासाठी जागा होती थोडीशी. मस्त हार्ट शेप केला होता. आणि हे काय केव, हे बघा मी केव दिसली आहेत. अरे हा तर रूम आहे. किती सुंदर रूम आहे बघा. आणि हे फ्लावर्स इथे मस्तपैकी असे बनवून ठेवलेले आणि सुंदर असे मस्त असे हे बनवले होते, साचे बनवले होते आणि त्यामध्ये ठेवलेले होते. तर इथं ना इथं टायगर वगैरे जायला जागा होती. पण इथं आमचे पाय सटकत होते कारण आम्ही पूर्ण ओले होतो ना. तर पिल्लू जायचं प्रयत्न करत मला तर काय जातच आलं नसतं. मग तिला पण बोललो की नको बाळा नको जाऊयात. इथं पूर्ण सरळ रस्ता आहे. मग आम्ही बोललो की चला आपण परत त्यावेळेला स्लाईड जाऊ. तिथं मनीमाऊ दिसली. ती माझाच या होतं पाक. इथे हे लोक बघा वेटिंगसाठी होते. म्हणजे आता आलेच नवीन लोक. आता पहिले तर आम्हीच होतो काही जण जास्त. आम्ही पण गेलो मस्तपैकी दोघी खूप एन्जॉय करायला. बाबा तर टाकला होता आता, कारण बाबांनी पहिले एवढीच केली होती. आम्ही बोललो की ठीक आहे. आम्ही आमचं जे होतो मस्त सेल्फी स्टिक घेऊन आम्ही दोघी मस्त चाललो होतो आमचं. बसलो छानपैकी पाण्यात. मग लोक यायला सुरुवात झाली होती जास्त. मग आम्ही मस्त स्लाईड खेळलो. पिल्लू बोलली की आई तुझा पुढे, मग मी मागून येते. नाही तर मग तू जर मागं राहिली तर मी पाण्यात डुबूक झाल्यावर मला कोण पकडणार. म्हटलं ठीक आहे चल मी उभी राहते. तर पाणी माझ्या छाती इतपत होतं म्हणून मला काहीच वाटत नव्हतं. मग मी इथून बाळाला घेतलं. मग आम्ही दोघींनी मस्त इथं स्लाईड खेळत होतो. तोपर्यंत बाबा करत होता की कुठं काही जेवायला काय. कारण बाबाला पण खूप भूक लागली. जॉईन केलं जेवायला. बसली. अरे यार तिला यायचंच नाही. बोलते की मला इथंच थांबायचं. कपडे वगैरे चेंज केले मस्त वेगळे तिथे आलो आम्ही. भूक लागली होती सगळ्यांना. आम्हाला दोघांनाही भूक लागली होती भरपूर. मग म्हटलं चला जाऊयात मस्तपैकी छान रेसॉर्टमध्ये जाऊन जेवण करूया. कारण तिथे आम्हाला चपाती होती जेवायला आणि आमच्या आम्हाला चपाती खायचं अजिबात मन नव्हतं. त्यांना पनीर खायचं होतं. आम्ही मस्त गेलो एका मस्त रेसॉर्टमध्ये. जुन्नरमध्ये आहे आपला आनंद रेसॉर्ट. तिथे छान पनीर राजवाडी घेतलं. एवढी सुंदर डिश आहे ना. खरंच तुम्ही झाले तर ट्राय करा. मस्त गार्निंग नान होतं आणि पनीर राजवाडी मस्त असे व्हेजिटेबल्स कट करून ठेवले होते त्यांनी सुंदर. मग पिल्लूला काय बाबाच्याच हातून जेवण करायचं होतं कारण खूप दमली होती. तिचं तोंड बघा असं वाटतं की आत्ता झोपली काय. झोपतून बळच उठून तिला जेवण झारत होते बाबा. आणि मग मस्तपैकी असं पिल्लूने जेवण केलं आणि मग आम्ही पण जेवण केलं. छान असं रिलॅक्स वाटत होतं. असं वाटत होतं कधी घरी जाऊन यायचं सोप होते. पण आईस्क्रीम शिवाय अपूर्णच. थँक्स फॉर वॉचिंग. लव यू ऑल.